जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर आज क्षत्रिय मराठा घराण्यापैकी सोनवणे कुलवृत्तांत व या घराण्याची थोडीशी माहिती जी माझ्या हाती लागली ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न. हे घराणे क्षत्रिय शहाण्णवकुळी मराठा असून महाराष्ट्रातल्या क्षत्रिय कुळामध्ये प्रसिद्ध असं हे घराणं आहे. आणि अशा प्रकारच्या या घराण्याची जी कुलदेवता आहे ती माहूरची रेणुका माता किंवा तुळजाभवानी. अर्थात ज्या ज्या प्रदेशामध्ये वास्तव्य होतं त्या त्या प्रदेशामध्ये देवी देवता मानल्या जातात. त्याप्रमाणे रेणुका माता ही त्यांची मुख्य देवता आहे. परंतु हे घराणं जसजसं महाराष्ट्राच्या विविध भागात पसरलं तसं तुळजाभवानी हे संपूर्ण महाराष्ट्रातील क्षत्रिय कुळाचं दैवत ठरलं. कुलदेव खंडेराय किंवा खंडोबा आणि शिखर शिंगणापूरचा महादेव हे सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातील सर्व क्षत्रिय घराण्याचे कुलदेव आणि कुलदेवता आहेत. अर्थात या घराण्याचं गोत्र वशिष्ठ वंश सूर्यवंशी घराणं आहे आणि देवक साळुंकी पक्षी, काही ठिकाणी हळद किंवा सोने अशा प्रकारे देवक मानणारे लोक आहेत या घराण्यातले. हे घराणं मुळात चालुक्य वंशीय घराणं आहे. म्हणजे चालुक्य वंशातले जे काही त्यांचे देवदेवता असतील त्याच या घराण्याच्या आहेत. आणि अशा प्रकारे जसं काळे हे चालुक्य वंशी घराणं आहे, साळुंके हे चालुक्य वंशी घराणं आहे, अशा अनेक नावं या घराण्यामध्ये येतात. त्यापैकी सोनवणे हे घराणं हे या चालुक्य वंशापैकी आहे. या घराण्याची मूळ गादी चित्तोडगड मानली जाते आणि पुढे पुढे हे घराणं स्थलांतरित होत गेलं. अर्थात चालुक्य घराणं मूळचा अयोध्येमधून बाहेर पडलेलं असंही म्हणतात. दक्षिणेकडे चालुक्य घराण्याची मोठी राजगादी स्थापन झाली. वेंगीचे चालुक्य असो किंवा इतर अनेक घराणी त्यापैकी निर्माण झाली. त्यापैकी हे एक घराणं ते चित्तोडगड, राजकोट, तिथून सुरत, नंतर कल्याण, श्रीवर्धन, खामगाव आणि देवगिरीला हे घराणं स्थिरावलं. देवगिरी अर्थात दौलताबाद ज्याला आपण म्हणतो. आणि इथे एके काळामध्ये यादव घराण्याचं राज्य होतं. शंकरदेवराव किंवा शंकरदेवराय आणि रामदेवराय हे पिता पुत्र दोघे पराक्रमी होते आणि महाराष्ट्रामध्ये ह्या घराण्याचं अनेक वर्ष राज्य होतं. तेव्हा या देवगिरीमध्ये हे घराणं स्थिरावलं आणि तिथून पुढे हे घराणं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेलं दिसते. अर्थात पुढं स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर स्वराज्यामध्ये जी जी घराणी सामील झाली त्यामध्ये सोनवणे आडनावाचं हे घराणं सुद्धा सामील झालं. आणि अशा प्रकारे या आडनावाचा उल्लेख असा केला जातो की सोनवणे म्हणजे सोन्यासारखे सुंदर, प्रेमळ आणि सोन्यासारखे मौल्यवान असंही मानतात. सोन्यासारखी शेती करणारे म्हणूनही त्यांची प्रसिद्धी आहे. हे घराणं देशमुख आणि पाटील दोन्हीकडे आपल्याला पाहायला मिळतं. काही भागामध्ये सोनवणे हे देशमुख आहेत, म्हणजे परगाण्याचे प्रमुख आहेत. आणि बऱ्याच गावामध्ये देशमुखचं वतन हे पाटीलकीचं वतन या घराण्याकडे आहे. अर्थात शिवकाळामध्ये मंबाजी नाईक पानसरे हे या कुळातलंच एक आडनाव आहे. आणि ते पानसरे सोनवणे हे हवालदार होते प्रतापगडावरती आणि छत्रपती शिवरायांच्या बरोबर ते प्रतापगडी होते. अशा प्रकारचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. प्रतापगड युद्धामध्ये हे घराणं सक्रिय असलेलं दिसतं. कारण प्रतापगडच्या युद्धामध्ये सोनवणे घराणे मुक्काम पोस्ट निर्वी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे गावसुद्धा सोनवणे घराण्याचं गाव आहे, वतनी गाव आहे. आणि सोनवणे पाटील असलेलं हे गाव हे ही शिवकाळामध्ये आणि विशेषतः प्रतापगडच्या युद्धामध्ये सामील झालेलं हे घराणं आहे. त्यानंतर मुक्काम पोस्ट न्हावी तालुका भोर जिल्हा पुणे येथे सुद्धा हे संपूर्ण गाव हे सोनवणे घराण्याचं आहे आणि याच घराण्याकडे इथली पाटीलकी होती. अर्थात या घराण्याचं वास्तव्य म्हणजे याचा जो विस्तार झाला
तो पुणे, नाशिक, अहिल्यानगर वगैरे जिल्ह्यामध्ये झाला. आणि विशेषतः या गावातले लोक, या घराण्यातले लोक अनेक गावामध्ये आपल्याला महाराष्ट्रातले दिसून येतात. तर माझं गाव मुक्काम पोस्ट न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. नेरवी आणि न्हावरे ही दोन्ही गावं जवळजवळ आहेत. इथे काही सोनवणे परिवार मागच्या अनेक पिढ्यापासून स्थायिक आहे. या गावामध्ये क्षत्रिय अनेक घराणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची घराणी आहेत, वेगवेगळ्या जातीमधली सुद्धा घराणी आहेत. परंतु क्षत्रिय घराण्यापैकी हे सोनवणे नावाचं घराणं न्हावरेमध्ये सुद्धा स्थायिक झालेलं आहे. मागच्या पिढीमध्ये मी पाहिलेली कर्तृत्ववान माणसं या गावामध्ये होऊन गेली. ते म्हणजे बाबासाहेब सोनवणे, रामभाऊ सोनवणे, तुळशीराम सोनवणे, शंकरराव सोनवणे, दगडू सोनवणे, विश्वनाथ सोनवणे. ही माणसं आज हयात नाहीत. आणि अलीकडच्या पिढीमध्ये श्री उत्तमराव सोनवणे आणि श्री महादेवराव अनंतराव सोनवणे हे दोघे बंधू, हेही कर्तबगार आज न्हावऱ्याच्या कार्यामध्ये, सर्व कार्यामध्ये, सामाजिक कार्य असो किंवा धार्मिक कार्य असो, यामध्ये अग्रभागी असतात. तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं इथंही स्थायिक आहे. नेरवी गावचे पाटील सोनवणे हेही प्रसिद्ध आहेत. त्यात मागच्या काळामध्ये मुकुंदबाबा सोनवणे, बबनराव सोनवणे, आबासाहेब सोनवणे जे माजी पंचायत समिती सदस्य होते, खंडेराव सोनवणे म्हणून लोकसेवक ज्यांचं मोठं नाव आहे, लग्न कार्य जमवण्यामध्ये जे सिद्धहस्त होते पण त्या आज हयात नाहीत, यांच्या नावाने माध्यमिक विद्यालय नेरवेमध्ये सुरू आहे आणि त्याला नाव त्यांचं दिलेलं आहे. त्यांनी त्या शाळेसाठी जमीन दिलेली आहे. याचा उल्लेख मी व्यक्तिगत खंडेराव सोनवणे याच्यामध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे घराणं कर्तृत्ववान घराणं, देशमुख आणि पाटील घराणं, शहानोकळे मराठा घराणं, क्षत्रिय मराठा घराणं, अशा प्रकारचा त्याचा लौकिक आहे. अर्थात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे घराणं दिसून येतं. मी जरी 2-4 जिल्ह्याची नावं सांगितली तर त्याही पलीकडे जसजशी इतिहास काळामध्ये त्यांना कामगिरी मिळाली तसतसे हे घराणं वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालं. आणि त्यांच्यावरची जी कामगिरी इतिहास काळामध्ये म्हणजे शिवकारा काळापूर्वीसुद्धा आणि त्याच्या नंतर स्वराज्याच्या काळामध्ये सुद्धा हे घराणं सक्रिय आपल्याला दिसून येतं. भाळवणी नगर जिल्ह्यामध्ये, पळवे अहमदनगर जिल्हा पारनेर तालुक्यामध्ये अशा अनेक ठिकाणी सोनवणे घराण्याचं वास्तव्य आहे. आणि अतिशय शांत असलेले स्वभावाने हे लोक समाजामध्ये आपल्या परीने भर घालत असतात. अशा प्रकारचा यांचा लौकिक आहे. तेव्हा या घराण्याची आठवण झाली, कारण आजपर्यंत मी बऱ्याच घराण्यांची माहिती सादर केली, परंतु कोल्हापूर, सांगली, सातारा घराण्याच्या माहितीमध्ये मला ही माहिती उपलब्ध झाल्यामुळे आपल्या पुढे मांडताना आनंद होत आहे. तेव्हा या घराण्यातील सर्व कर्तृत्ववान पुरुषांना, स्त्रियांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.